चांगली बासरी किंवा वाद्य वाजवायचे आणि त्यांच्या त्या वाद्यावर मोहित होऊन हरिण आणि बाकीचे जे आहेत ते त्याच्याकडे येऊ नये आणि मग तो त्यांची शिकार करायचा. कबीर म्हणतो किंवा सत्याच्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी एवढी प्रीती करणं किंवा त्याला हे माहित आहे की माझा इथे जीव जाईल, माझं नुकसान होईल, पण तरी सुद्धा त्या संगीतावर एवढी तो प्रीती करतो की तो शिकाऱ्याचीही पर्वा करत नाही की माझ्या जीवाची पर्वा करत नाही. कबीर आपलं दुःख व्यक्त करतो की सत्या करता, खऱ्या करता, न्याया करता अशा प्रकारे आपलं तन मन धन समर्पित करणारे लोक मला नाही भेटत, मला नाही मिळत असे लोक. ऐसा कोई ना मिला सत्य नाम का बीत, सौंपे जो तन्मन धन सुने बरिकता गीत. ही जी एक पातळी आहे, मनाची एक अवस्था आहे ती नाही मिळत. आणि मग कबीर म्हणतो किंवा आपण या शहरामध्ये म्हणतो मैं अकेला ही जा रहा था जाने पे मंजिल, लोग मिलते गए, कारवा पडता गया. आणि एवढ्या थंडीत आपण एवढे लोक एकत्रित झालेलो आहोत, तर तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे. चला सुद्धा आपण विषयाकडे वळू. आता काय झालं, मी जेव्हा कधी आम्ही बजेटवर जेव्हा चर्चा करतो गेल्या काही वर्षापासून, तर एका गोष्टीला आम्ही हमखास लक्षात देतो. तर बघा, ही आर्थिक मुक्तीची लढाई आहे की जे आपलं इतक्या वर्षानुवर्षाचं जे दास्य आहे, गरिबी आहे, निरक्षरता आहे, अभाव आहे, याच्या विरुद्धची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये जी मंडळी यायला पाहिजे ती काय येत नाही तो भाग वेगळा, पण याला योग्यपणे मांडण्यामध्ये आपण कमी पडलो हे मान्य केलं पाहिजे. भारतीय, जसं मागे बोललो की भारतीय माणूस हा देवगुळ आहे. देवाच्या नावाने, देवाच्या उत्सवाच्या नावाने, जत्रेच्या नावाने लाखो लोक गोळा होते. पण ज्या गरिबीत आपण इतके वर्षानुवर्ष सडत आहोत त्या गरिबी विरुद्ध मी एखाद्या मीटिंग मध्ये बसेल, विचार करेल, असा म्हणजे हे आपल्या भारतीय लोकांमध्ये ती पद्धत नाहीये, ती मनोवृत्ती नाही. असो, आमचे मान्यवर संजय फुंजिले यांच्या माध्यमातून आता एक नवीन पर्व सुरू होते आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा मुद्दा घेतला, लोकांपर्यंत हळूहळू त्या विनोद होतो. अरे काय, आम्ही जेव्हा बजेटची गोष्ट करतो, थोडं आता वेळ आहे देखील मंडळी मागे पुढे, बजेटची जेव्हा आम्ही गोष्ट करतो तेव्हा आम्ही एक कहाणी नेहमी सांगतो. अरेबियन नाईट्स मधली कहाणी आहे आणि फार फेमस आहे, प्रत्येकाला माहिती की अलीबाबा आणि 40 चोर. किती पिक्चर निघाले, किती सिनेमे निघाले, अरे विचारच पूर्ण जगात गाजलेली अरेबियन नाईटची स्टोरी आहे. अलीबाबा आणि 40 चोरची कहाणी अशी आहे थोडक्यात की अलीबाबा हा बिचारा एक लाकडं फोडणारा गाढव, जंगलात जायचं, गाढव घेऊन आपलं लाकडं फोडायचे, मोळी बनवायची आणि ती मोळी त्या गाढवावर ठेवायची आणि मग आपला उदरनिर्वाह करायचा. अत्यंत गरीब माणूस. अलीबाबा एकदा जंगलात गेला, त्यांनी बघितलं की अत्यंत दुर्दांत असे डाकू, खुखार, क्रूर असे डाकू हे आता येत आहे वाटेने. तो थोडासा आडपडायला गेला आणि तो त्यांनी आपल्याला बोललो किंवा हे डाकू मला मी यांना दिसलो तर मला मारून. पुढे जाऊन एक छोटासा पर्वत होता, पहाडी होती, त्याच्याजवळ डाकू थांबले. अलीबाबाला जिज्ञासा वाटली किंवा काय करता तेव्हा पाहावं, तो लपून पाहायला लागला. आणि मग जसं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की त्या डाकूचा जो मोठा होता तो त्या सेम मराठीमध्ये तिळा दार उघड, ती म्हणजे तीळ आपलं, त्या तीळ संक्रांतीचा तीळ आहे, तिळा दार उघड तो म्हणतो होता, त्याचा कोड होतं ते. तर तिळा दार उघड म्हटल्याबरोबर अचानक त्या पर्वतामध्ये दार उघडलं आणि रस्ता तयार झाला. मग डाकू आतमध्ये गेले, जो लुटीचा माल होता तो ठेवला, पुन्हा बाहेर आले आणि पुन्हा त्या मूर्त्याने म्हटलं तिळा दार बंद कर, बंद हो जा असेल. ते दार बंद झालं, निघून गेले. अलीबाबाला हा प्रश्न पडला की हा काय प्रकार आहे. जरा डाकू निघून गेले, त्याला वाटलं आता काही धोका नाही, तो गेला त्या पर्वताजवळ आणि त्याने तिथं म्हटलं जाऊन फुल जा सिमसिम. आणि त्याला आश्चर्य वाटलं की त्यांनी फुल जा सिमसिम म्हणता बरोबर पुन्हा त्या गुहेचं दार उघडलं. ते गुहेचं दार उघडलं, तो आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यावर त्यांनी जे पाहिलं त्याचे डोळे दिसले. हिरे, माणिक, मोती, वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, फार मोठमोठी चांगली रसद पाळणे आणि काय काय द्यायचे म्हणाल, म्हणजे जगाचा खजिना काय ते लुटायचे तिथे ठेवायचे, तो सगळंच होतं तिथं. हिरे, मोती, काय जे आपण म्हणतो जगातल्या जेवढ्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या मिळत होत्या. आणि मग अलीबाबांनी ते आडवावर भरलं आणि नंतर ती कहाणी तुम्हाला माहिती. आमचा प्रश्न असा आहे, आम्ही इथे जेव्हा बजेटचा विचार करतो तेव्हा म्हणतो या अलीबाबाच्या म्हणजे डाकूंच्या गुहेत जी संपत्ती होती ती नेमकी कोणाची संपत्ती, ही आहे कोणाची? ज्यांच्यापासून लुटून आणलेली आहे त्यांच्यापासून तो लुटली गेली, ती संपत्ती त्यांची आहे. ती संपत्ती त्या डाकूंची झाली किंवा डाकूने लुटला, कोणताही माल लुटला आणि सरकारने त्यांना पकडलं, त्या गुहेत गेले आणि तो माल जप्त केला, तर काय ती संपत्ती सरकारची आहे? किंवा अलीबाबांनी अचानक तो तिथे गेला आणि त्याला गुहेचं दार उघडलं आणि त्यांनी तिथून संपत्ती घेऊन आला, तर ही संपत्ती कोणाची आहे? म्हणजे ही जी
त्या डाकूंच्या अलिबाबाच्या कथेतील डाकूंच्या गुहेमधली असलेली संपत्ती ही कोणाची आहे शेवटी? वेगवेगळे मतं मांडतील. काय म्हणते सरकारची आहे, काय म्हणते ज्यांच्यापासून लुटून आणली त्यांची आहे, काय म्हणते ज्यांनी लुटली त्यांची आहे, आणि काय म्हणते अलिबाबाला गव्हाळ भेटलं तर ती त्याची आहे. आता तशाच प्रकारे विचार करा, आम्हा लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस घेण्यात आहे. पेट्रोल भरलं, 100 रुपये पेट्रोल भरतो, 70 रुपये जास्तीत जास्त कितीही हे केलं तर 70 रुपये हे पेट्रोलचे पडतात. तसे तर कमीच पडतात, 30 ते 40 पडतात, पण 70 रुपये. आणि त्याच्यावर डायरेक्ट आपण 30 पैसे म्हणजे 30 रुपये आपण टॅक्स देतो. 30% म्हणजे 30 रुपये देतो. 100 70 कंपन्यांना गेले तरी 30 रुपये आपल्याकडून फक्त टॅक्स नावावर घेतले जातात, आणि काही संबंध नाही त्याचा, पण सरकार घेते. अनेक प्रकारच्या टॅक्सेशन मधून हा जो सरकार जो पैसा गोळा होतो, ज्या पैशाचं बजेट मग नंतर केले जाते, हा पैसा कुठून येतो? आता सरकार नावाची कोणती बाबा एखादी शेत आहे की जिथे उत्पन्न होते त्याची माय जनते पैसे, हे पैसे कुठून येतात? लोकांकडून येतात ना. आणि टॅक्सेशनच्या नावावर, कराच्या नावावर हे पैसे गोळा केले जातात. मग हा पैसा कोणाचा आहे? जर समजा टॅक्सेशनच्या नावावर हा पैसा इतका अमाप पैसा गोळा केला जातो, बजेटमध्ये बजेटचे मूलतत्व फार सोपे आहे, काही कधी नाहीये. मग हा पैसा जो गोळा झाला हा कोणाचा आहे? तर हा पैसा थोड्या वेळा करता आपण म्हणून की हा पैसा जनतेचा, थोड्या वेळा करता आपण पुढे करू जनतेकडून कलेक्ट झालेला पैसा जनतेचा. मग जर जनतेचा पैसा आहे याच्यावर मालकी कोणाची आहे? जनतेची आहे की सरकारची आहे? पुन्हा मोठा कठीण प्रश्न आहे. सरकारने वेगवेगळ्या नावाखाली लोकांकडून कराच्या नावाखाली ज्यांनी पैसा वसूल केला, पैसा गोळा झाला, आणि मग हा पैसा कोणाचा आहे असा प्रश्न निर्माण झाला की पैसा सरकारचा आहे की जनतेचा आहे? सर्वसाधारण भाषेत म्हणू बाबा आता पैसा जनतेचा आहे, आपण असं म्हणतो नेहमी, जनता का पैसा आहे. आणि मग जनतेचा पैसा आहे तर हा खर्च जनतेच्या मताने होतो काय? हा जो पैसा गोळा झाला हा पैसा जनतेच्या मताने खर्च होतो की जे स्वतःला सरकार म्हणतात त्या मुठभर लोकांच्या मताने खर्च होतो? म्हणजे बोरकर साहेबांनी एखादी मागणी केली तर ती मागणी पूर्ण होईलच सरकारकडून, काय गरजेचं आहे? म्हणजे पैसा जरी जनतेचा असला आपण असं म्हटलं तरी खर्च करणारा मात्र हे सरकार नावाची जी वस्तू आहे ती आहे. आणि आम्ही याला दुसऱ्या स्वरूपात घेऊ. एकदा एक गाणं आहे आपल्या ताजमहल फिल्मचं, एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी. एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी. आणि अब तुम्हाला सगळं माहिती आहे की ताजमहल फार सुंदर आहे वगैरे वगैरे वगैरे. एक पती पत्नी गेले ताजमहल पाहायला, पत्नी भाडली, अरे बापरे काय सुंदर ताजमहल आहे. ताजमहल करता तयार केलाय. शहाजहांनी आपल्या बायको करता ताजमहल बनवला. ती बायको म्हणाली नवऱ्याला, का होतात बाबा एवढा मोठा ताजमहल बनवला शहाजहांनी, तुम्ही माझ्याकरता एखादा ताजमहल बनवाल काय? आता त्या नवऱ्याने काय, तो नवरा पडल्याची ते त्याला एक फ्लॅट घ्यायचा म्हटला तरी जीवावर येते. एक फ्लॅट जरी घ्यायचा म्हटला तरी जीवावर येते. आयुष्यभर कमाई करून आयुष्यभर राबून एक फ्लॅट नाही घेऊ शकत. आणि बायको काय म्हणते? ताजमहल. आता ठीक आहे हे आपले रूपक आहे, पण शहाजहांनी हा जो ताजमहल बनवला त्याला पैसे लागले, प्रचंड पैसा लागला. हा पैसा कुठून लागला? हा पैसा कोणाचा होता? शहाजहानच्या बापदादाच्या का सोन्याच्या खाणी होत्या काय? मग हा पैसा आला कुठून? म्हणजे हा पैसा जो आला हा टॅक्सेसच्या रूपातून, खंडणीच्या रूपातून, युद्ध लढून, लोकांवर कर बसवून किंवा त्यांना लुटून गोळा झालेला पैसा तोच आहे. अलिबाबाच्या गोळ्यातला असो, तुमच्याकडून टॅक्स फंड मिळवला असो किंवा ताजमहल बनवला जो पैसा वापरला असेल, तो पैसा कुठला आहे? तो पैसा जनतेचा आहे. आणि वापरतो कोण? ज्याला आपण सरकार म्हणतो, ज्याला आपण राजा म्हणतो, जो त्यावेळेचा शासक असेल तो हा जनतेचा पैसा जनतेकडून घेऊन हा वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. शहाजहानी बिचाराने ताजमहल बनवलं, त्याला तो लखला बसतो, पण एकंदरीत जी व्यवस्था आहे, यंत्रणा जी आहे की लोकांकडून वेगवेगळ्या स्वरूपात पैसा गोळा करायचा आणि जी शासक मंडळी आहे त्या शासक मंडळींनी याला वापरायचं. मग आम्ही थोडंसं मग शिरोशाहीमध्ये कधी कधी आता काय आर्थिक प्रश्न असतो तो लोकांना काही इंटरेस्ट नाही, तर त्यांना थोडंसं जरा हे केलं पाहिजे की प्रश्न असं समजून सांगितलं पाहिजे की त्यांना समजलं पाहिजे की नेमकं मॅटर काय आहे. तर मग याच्यावर एक साहिल लुधियानवीचा एक हे आहे, मला वाटतं लीडर पिक्चर मधलाच आहे. एक दोन त्याच्यावर चांगले आहेत. एक सुनील दत्ता पिक्चर मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे, एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल हम गरीबों की मोहब्बत की उड़ाई है हसी, उड़ा है मजाक असं. तो बात ठीक आहे बा, एक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर, आम्ही आपल्या बायकोवर प्रेम नाही करत बाबा, तो शहाजहान करत होता मुंतजनवर. म्हणजे आम्ही काही आता बहुतेक लोक रिवाईज होतात का तुम्ही आपल्या बायकांवर प्रेम नाही करत पण तुम्ही ताजमहल बनवून टाकत म्हणून बायको म्हणून माझ्यावर प्रेम करतो ताजमहल, काय करावं नव्हतं. म्हणून साहिल लुधियानवीने म्हटलं की एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल हम गरीबों की मोहब्बत का उड़ा है मजाक उड़ाई हसी. म्हणजे अशा प्रकारे याच्यात. आणि त्याच्या पुढे मध्ये एक मोठं चांगला आहे, तो काय म्हणतो, गझल पिक्चर आहे.
अगणित लोगों ने दुनिया में मोहब्बत की है. कौन कहता है कि सादिक न थे उनके जज्बे, मतलब जज्बे मतलब त्यांची भावना काय खरी नव्हती. कौन कहता है कि सादिक न थे उनके जज्बे, लेकिन उनके पास तरलीम के सामान नहीं थे. म्हणजे अशा प्रकारचे पैसे नव्हते. वो लोग भी आपकी और मेरी तरह मुफलिस थे, गरीब थे. वो लोग भी गरीब थे. मेरे महबूब कहीं और मिलाकर मुझसे एक शमशान बनवा के हंसी ताजमहल हम गरीबों की मोहब्बत की उड़ाई है, हंसी उड़ाया है मजाक. बघा, एक साधी गोष्ट आहे, ज्या पैशाच्या बाबतीत, ज्या बजेटच्या बाबतीत जो सरकारकडे गोळा झालेला पैसा, याच्याकडे आपण इतकं दुर्लक्ष करतो, पण ते आम्हाला समजत. कारण की आम्हाला फुले साहेबांसारखे नेते नाही भेटले. अशा जर नेते आम्हाला भेटले असते तर फार वेगळं झालं असतं की बजेटमध्ये वाटा आणि वाट्याकरता कायदा, याबाबत एक इश्यू डोक्यात आला की बिचारा तो बिलकुल निघाला समोर. तर अशा प्रकारे हे आपल्याला मला वाटतं थोडक्यात बजेटची जी कन्सेप्ट आहे की जनतेचा पैसा असलेला पैसा हा कशा प्रकारे यावे तर शासक वर्ग राजा रजवाडे कशा प्रकारे आपल्या मनमर्जीने वापरतात. निवडणूक आपली होते आणि त्याच्यामुळे मग एक वेलफेअर स्टेटची कन्सेप्ट येते, पुढे कन्सेप्ट येते किंवा हे आता बरोबर नाही. जे लोक सत्तेवर आहेत कोणत्याही प्रकारे आहेत, मग ते निवडून गेलेले असो की लढून असो, यांच्या माध्यमातून आमचा पैशाचा दुरुपयोग आहे. हा पैसा जनतेच्या कामात लागला पाहिजे, हा वेलफेअर स्टेट म्हणून लागला पाहिजे. आणि मग या वेलफेअर स्टेटची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये हा बजेटचा कन्सेप्ट आलं किंवा पैसा किती आहे त्याकरता आपल्या संविधानात कलम आहे 112 वगैरे वगैरे, किंवा राज्याकरता किंवा पूर्ण देशामध्ये किती पैसा गोळा होतो, या सगळ्या पैशाचा हिशोब म्हणजे पैसा किती गोळा झाला आणि पैसा किती खर्च झाला, राष्ट्रपती महोदयांच्या माध्यमातून देशाच्या पार्लिमेंटमध्ये हा मुद्दा आला पाहिजे. आलेला पैसा इतका आणि हा खर्च याच्यावर होईल आणि मग त्याच्यावर त्या संसदेमध्ये पार्लिमेंटमध्ये विधानसभेमध्ये चर्चा होईल किंवा ज्या प्रकारे हा जो पैसा आलेला आहे हा पैसा लोकांच्या कल्याणाकरता खर्च झाला काय. पहिल्यांदा सरकारने बजेट मांडलं राष्ट्रपती महोदयांच्या माध्यमातून किंवा बजेटमध्ये एवढा पैसा आला एवढा गेला आणि मग त्याच्यावर चर्चा सुरू झाली की नाही बा हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हा असं का. आणि ते मला वाटते दरवर्षी जेव्हा बजेट येते तेव्हा तुम्ही बघतात की कशा प्रकारे मग दोन्ही पक्षांनी विपक्षी लोक बोलतात, आपली सीतारामन बाई मांडते आणि मग दुसऱ्या त्यावर टीका होते. हे दरवर्षी होते आणि फेब्रुवारीमध्ये पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात केंद्राचं बजेट, केंद्र सरकारचं बजेट मांडलं जाते. आपल्या इकडे मार्च मध्ये राज्याचं बजेट मांडलं जाते आणि बजेटची कन्सेप्ट अशी आहे किंवा या बजेटमध्ये लोक कल्याणाचे कार्यक्रम घेतले जावे आणि जे आतापर्यंत आपण बघितलं ही जी पैशाची लुटमार बघितली अशी होऊ नये. एक वेलफेअर स्टेटची कल्पना जी आपण करतो किंवा आजच्या प्रगत काळामध्ये राज्यकर्त्याच्या मनमानीप्रमाणे लोकांकडून वसूल करण्यात आलेला पैसा याचा विनियोग होऊ नये लोकांच्या कल्याणात. आता ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात आली आणि मग ज्या वेळेस आपला प्रश्न आला, आता आपण आपल्या याच्यावर बजेटमध्ये वाटाणी वाट्याकरता काय द्यायचं आपलं काय मुद्दा. मी याच्यावर बुकलेटच तयार केली, अनुसूचित जातीचा बजेटमध्ये वाटा आणि वाट्याकरता काय. आणि याच्यामध्ये मी पुस्तक दिलं होतं दादा नाही वाचायला माहिती नाही, थोडक्यामध्ये मी याच्यामध्ये मग काही मुद्दे क्लिअर केले किंवा अनुसूचित जातीचा इतिहास काय, म्हणजे या अनुसूचित जाती उपयोजना SC ST ज्याला म्हणतो त्याची काय हिस्ट्री आहे, अशा संबंधित हिस्ट्री आहे. आता आपण आता चर्चा केली आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी अनेक रेफरन्सेस दिले किंवा पहिल्यांदा काय आपल्या इकडे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि तुम्ही ते शब्द पूर्वी ऐकले आहेत. पूर्वी आपल्याकडे पंचवार्षिक योजना आहे. पंचवार्षिक योजना म्हणजे पहिल्यांदा जी आपण म्हणजे नेहरू किंवा सत्तेवर आले, काँग्रेस सत्तेवर आली तेव्हा त्यांनी ठरवलं किंवा देशाचा जर विकास करायचा असेल तर आपण 5 वर्षाची धोरण ठरवू, पंचवार्षिक योजना. आणि या 5 वर्षामध्ये आपण ठरवू की इन्फ्रास्ट्रक्चरवर, उद्योगांवर, रस्त्यांवर, रेल्वेवर आपण किती खर्च करू. सार्वजनिक उद्योग आपण म्हणतो, खासगी उद्योगांना कसं पुढे करता येईल. हा जो केंद्राचा बजेट जे आहे जे काय आपल्याला पैसा गोळा होते हा त्या माध्यमातून पंचवार्षिक योजनेतून तो वेगळ्या प्रकारे खर्च करायचा आणि देशामध्ये आर्थिक उन्नती. या पंचवार्षिक योजनांमध्ये काय व्हायचं की विभिन्न योजनांना पैसा दिला जायचा. अनेक वर्ष जेव्हा हे चाललं ते 1970 ते 80च्या दशकामध्ये एक मोठं आंदोलन झालं, एक मोठा प्रॉब्लेम झाला. 70 ते 80च्या दशकामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर अत्याचाराचं एक प्रकारचं पिकत आलं. प्रत्येक जागी अत्याचार, गुजरातमध्ये 70 ते 80च्या दशकात. आणि त्यावेळेस मला विचार सुरू झाला की अनुसूचित जाती जमातीवर एवढे जाती अत्याचार का होतात. गुजरात पेटलं, राजस्थान पेटलं, अनेक अत्याचार झाले. संसदेमध्ये यावर चिंता व्यक्त करण्यात आली आणि संसदेने पार्लमेंटनी ते म्हटलं तेव्हा अनुसूचित जाती जमातींच्या हिताच्या संरक्षणासाठी आम्ही बांधलं पार्लमेंटमध्ये अशा प्रकारे. पण मग त्याच्यावर विचार सुरू झाला आणि त्याच्यावर याची कारणं काय, अनुसूचित जाती जमातीवर होणारे अन्याय अत्याचार याची कारणं काय यावर विवेचना सुरू झाली आणि त्यातून 2 कारणं पुढे आली. याच्यावर मी हिस्ट्री दिलेली आहे पण थोडक्यात तुमच्या लक्षात यावं नेमकं काय झालं, काय होत होतं याच्यावर हे करू. लक्षात असं आलं याच्याकरता कमिटी बसल्या, याच्याकरता फार लोकांचे कमिटी बसल्या. लक्षात आलं की ज्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून
आपण देशाचा विकास करू असं ठरवलं होतं आणि जो पैसा आपण वाटला होता या विभिन्न योजनांमध्ये, हा पैसा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांपर्यंत पोहोचला नाही, यांच्यापर्यंत फंडाने पोहोचले. आणि पैसा जो आहे खर्च झाला, पण तो वेगळ्या कामाकरता खर्च झाला, यांच्यापर्यंत पैसा पोहोचला नाही. अनेक रिपोर्ट जे आहेत त्यांनी सांगितलं की अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकांवर जे अत्याचार होतात त्याची 2 कारणं आहेत. पहिली सामाजिक कारणं आहेत, जातीभेद, अस्पृश्यता, धार्मिक ज्या शिकवणी आहेत किंवा हे कनिष्ठ लोक आहेत, नीच आहेत, ती एक शिकवत. त्यामुळे या भावनेमुळे अत्याचार आलं किंवा हे आर्थिक परावलंबी आहे, हे आर्थिक परावलंबी आहे, ते दुसऱ्याच्या आधारावर आहे आणि म्हणून यांच्यावर अत्याचार होतात. बहुतेक जो वर्ग आहे आपला तो शेतमजुरांचा आहे, भूमिहीन शेतकऱ्यांचा आहे, शेतमजुरांचा आहे. मग आता तो कोणाच्या शेतावर काम करायला जाईल? मराठीच्या शेतावर काम करायला जाईल किंवा सवर्णाच्या ठाकूरच्या शेतावर काम करायला जाईल. आणि जेव्हा एखादी अनुसूचित जातीची महिला ठाकूरच्या शेतावर काम करायला जाते किंवा मराठीच्या शेतावर काम करायला जाते, तेव्हा तो तिच्यावर अत्याचार करू शकतो, कारण ती आवाज दिला असते, तिला काहीच कारण नसते. म्हणजे अत्याचाराचं कारण ज्या प्रकारे जाती आहे त्याच प्रकारे आर्थिक होता. आणि मग त्यांनी विवेचना केली की हा समाज हा अत्यंत गरीब असल्यामुळं याच्यावर अत्याचार जे होतात ते दोन्ही कारणाने होतात आणि त्याच्यामध्ये आर्थिक कारण हे फार सबळ कारण. मग आर्थिक काळात काय याची योजना घेऊ शकले? पंचवार्षिक योजना पहिली, दुसरी, तिसरी चालली की 5-5 वर्षाची योजना आहेत, लाखो करोडो अब्ज रुपये खर्च होतात, पण तरी सुद्धा शेवटाचा विकास होत नाही. आणि मग त्याच्यावर अनेक समित्या बसल्या, अनेक कमिट्या झाल्या, सांसदीय समित्या झाल्या, फार अभ्यास लोकांच्या, त्या थोडक्यात मी इतिहास दिले राहिलं. तर यांच्यामुळे मग काय केलं पाहिजे? तर मग तिथून एक कन्सेप्ट आली किंवा कंपोनंट प्लान, म्हणजे यांच्याकरता विशेष प्रकारे पैसे हे देण्यात आले, यांच्या उन्नती करता देण्यात आले पाहिजे, यांच्या शैक्षणिक उन्नती करता देण्यात आले पाहिजे, यांच्या घरांकरता देण्यात आले पाहिजे, यांच्या वस्त्यांकरता देण्यात आले पाहिजे, यांच्या शेतकऱ्यांसाठी देण्यात आले पाहिजे, ते त्यांनी छोटी मोठी शेती घ्यावी, यांच्या तरुण मुलांच्या व्यवसाय करता देण्यात आले पाहिजे. हा एक कंपोनंट प्लान, म्हणजे यांची जी भागीदारी आहे, यांची जी हिस्सेदारी आहे ती आपण वेगळी काढून जर यांना दिली तर मात्र हे आर्थिक विकास करू शकतील. आणि अशा प्रकारे शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लान, आता त्याला सब प्लान वगैरे वेगळा, त्याला आपण आपल्या मराठीमध्ये पूर्वी विशेष घटक योजना म्हणायचे. तर अशा प्रकारे आपल्या बजेटमधून यांचा वाटा हा वेगळा काढला जावा आणि यांच्याच करता खर्च केला जावा, अशा प्रकारची एक म्हणजे ज्याला म्हणतात अशा सूचना या त्या काळामध्ये आल्या. आणि मग तिथं पहिल्यांदा 80च्या दशकामध्ये इंदिराजींनी सगळ्या म्हणजे जेवढे काही राज्य होते त्या राज्याच्या सचिवांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की बघा आता एवढ्या वर्षापासून आपण जे चिंतन करत आहोत त्याच्यातून कळते की कंपोनंट प्लान वेगळा हिस्सा यांना मिळत नसल्यामुळं, वाटा मिळत नसल्यामुळं या लोकांची प्रगती ही झाली नाही आणि यांच्याकरता वेगळा वाटा ठेवावा. अशा प्रकारची अनेक महाराष्ट्रातील कमिट्या झाल्या, त्या समकालीन याच्यात, कारण तो अत्याचाराचा काय होता, महाराष्ट्रामध्ये काही सूचना मिळाल्या, सुत्तरण कमिटी आणि अजून कार्य समिती आपल्याकडे महाराष्ट्रात झालं. शेड्यूल ड्राईव्ह करता पहिल्यांदा कंपोनंट प्लान आला, मग शेड्यूल कास्ट करता आला. पण एकंदरीत आपण समजू की 80च्या दशकामध्ये हा विचार दृढमूल झाला किंवा यांच्याकरता हा वेगळा पैसा ठेवला गेला पाहिजे आणि तिथून कंपोनंट प्लानची पद्धत सुरू झाली. मग वेगवेगळ्या राज्यांनी कायदे केले, त्या कायद्याविषयी आपण म्हणतो की आता याच्यामध्ये जे आहेत ते म्हणजे हा जो विषय आहे आपल्याकडे थोडासा टेक्निकल असल्यामुळं पहिल्यांदा 2013 साली आंध्र प्रदेश हा कायदा झाला आणि त्या कायद्याचं नाव आंध्र प्रदेश शेड्यूल कास्ट सबप्लान अँड ट्रायबल सबप्लान प्लॅनिंग अलोकेशन अँड युटिलायझेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस ऍक्ट 2013 हा झाला. त्यानंतर कर्नाटकाने कायदा केला, कर्नाटक शेड्यूल कास्ट सबप्लान अँड ट्रायबल सबप्लान, तशाच प्रकारे हा यांनी कायदा केला. त्यानंतर केंद्राचं एक बिल मांडण्यात आलं, ते एक झालं. अनेक प्रकारे केले, कारण जर कायदा झाला तर पैसा खर्च करावा लागेल आणि कायदा नाही झाला तर मनमानी होईल. आणि मग जसं ज्या प्रकारे एक कंपोनंट प्लान करता एक पूर्ण ज्याला असं म्हणता येईल किंवा देशामध्ये वातावरण तयार झालं आणि त्याच्यामुळे थोडाफार पैसा गरीब वस्ती सुधारणा योजना तिथूनच आल्या, ज्या सगळ्या आता आपल्या वस्त्यांमध्ये हे समाज मंदिर वगैरे उभे झाले ते आपल्याच पैशाचे आहेत आणि शेड्यूल कास्ट करता वेगळा पैसा ठेवला जावा ही बातमी म्हणजे ही गोष्ट घडवली आहे. राज्यकर्त्यांना हे आवडलं. काँग्रेसच्या काळामध्ये बरेच उलाढाली झाल्या, विश्वनाथ प्रताप सिंग आले, त्यांच्या काळात उलाढाली झाल्या, काही वेळ गेली, मनेका गांधी या काही काळ सामाजिक न्याय मंत्री होत्या, त्यांच्या काळात उलाढाली झाल्या, बऱ्याच उलाढाली झाल्या. आणि सगळ्यात महत्वाची उलाढाली झाली ती मनमोहन सिंगच्या काळात. त्यावेळेस मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होते, प्लॅनिंग कमिशनचे हेड तेच असतात, अहलुवालिया होते हे, पण मुख्य सूत्र जे असतात ते प्राईम मिनिस्टरच्या अंडर असतात. आणि मग त्यावेळेस त्यांनी म्हटलं की भाई या कंपोनंट प्लॅन विषयी काहीतरी केलं पाहिजे आणि कंपोनंट प्लॅनचा कायदा झाला पाहिजे. याच्याकरता प्लॅनिंग कमिशनची मिटिंग झाली आणि साधारणपणे आम्ही 40 संघटनेचे लोक होतो, मी होतो, लक्ष्मण माने होते, जसे रामास्वामी होते आणि तिथं आम्ही मुद्दा म्हणला की हा कायदा झाला पाहिजे आणि त्याला कोणी कोण मागितला असेल तर अहलुवालियांनी कन्सेप्ट नाकारली. आणि त्याच्यानंतर सगळा सत्यानाश जो झाला तो आपल्याच महाराष्ट्रातला जो एक माणूस आहे त्यांनी म्हटलं कंपोनंट प्लॅन जो आहे शेवटी आपण ज्या केंद्राच्या योजना आखतो, जसं इंदिरा आवास योजना केंद्राची योजना आहे आणि इंदिरा आवास योजनेचा लाभ सगळ्यांनाच मिळतो.
शेड्यूल कास्टलाही मिळतो, नॉन शेड्यूल कास्टलाही मिळतो. तर त्यामुळे असं करा, कंपोनंट प्लॅन तर ठेवा, पण हा राष्ट्रीय योजनांचा ठेवा. आणि पुन्हा होऊन तोच प्रकार झाला की ज्या प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून राष्ट्रीय धोरणांकरता पैसा द्यायचा, तो पुन्हा शेड्यूल करता पैसा हा वेगवेगळ्या हेडच्या नावावर पूर्ण देशात वाटून दिलेला. कल्पना ही करण्यात आली किंवा राष्ट्रीय योजना जेव्हा राबवतो आपण तेव्हा त्याचा लाभ शेड्यूल मिळेल. पण ही जी कन्सेप्ट होती, ही जी भावना होती, ती शेड्यूल कास्टला त्यांचा हिस्सा मिळत नाही म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात, कारण त्यांचा विकास होत नाही, ही भावना तशीच राहिली. आणि याच्यामुळे जे राज्यकर्ते आहेत, तो एका कोणत्याही पक्षाच्या लोकांना दोष देणार असं नाहीये. हे सगळे जे राज्यकर्ते असतात त्यांना लोकांच्या विकासापेक्षा, म्हणजे विशेषतः अनुसूचित जाती जमातीच्या विकासापेक्षा भांडवलदारांचा, धनदांडकांचा, राजकारण्यांचा यांचा विकास करणं अधिक महत्वाचं. आणि त्यामुळे पुन्हा त्यांनी मिळवलं. आणि या देशामध्ये जी एक चांगली गोष्ट होणार होती, शेड्यूल कास्ट सप्लायच्या माध्यमातून, कंपोनंट प्लॅनच्या माध्यमातून एक जी चांगली गोष्ट होणार होती किंवा कमीत कमी शेड्यूल कास्टचा हा बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात यांच्या विकासाकरता पैसा खर्च व्हावा, ही कन्सेप्ट मागव. आणि मग आज आपण जे सगळे संघर्ष करत आहोत, या संघर्षाचा त्याला पार्श्वभूमी अशी आहे, महाराष्ट्रात कायदे समिती आली, उत्तमकर समिती कोणी होती, त्या सगळ्यांचे रिपोर्ट आहेत आणि ते सगळे म्हणतात की या लोकांच्या शुल्काच्या मागासलेपणाचं मुख्य कारण आहे की देशाच्या बजेटमधून यांना काहीही मिळत नाही. यांना म्हटलं जाते की तुम्ही आपल्या बळावर पुढे जा, तुम्ही तरक्की करो, बाकी लोक तरक्की करे, तुम्ही तरक्की करो, हम लोग तुमको कुछ नहीं मदद करेंगे. शाळांना अनुदान मिळते, सॅलरी गाईड मिळते, नॉन सॅलरी गाईड मिळते, आणि त्या शाळांच्या माध्यमातून आता शाळा कोणाला मिळतात, काही कोणाला मिळतात, वसतिगृह कोणाला मिळते तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या माध्यमातून राज्याचा पैसा हा शाळा संचालकांना दिला जातो, त्यांच्या माध्यमातून ते गब्बर होतात. आणि या शाळा संचालकांमध्ये तुमचे किती लोक असतात? एका मराठ्याच्या किती शिक्षण संस्था आहेत? 100 नाही, 200 नाही, 12 शिक्षण संस्था आहेत, जेवढे खाजगी कॉलेज कोणाचे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून पैसा कमवण्याची साधनं ही त्यांच्याकडे जातात, सरकारी पैसा त्यांच्याकडे मिळवला जातो. आणि मात्र या लोकांना म्हटलं जाते, पूजेला म्हटलं जाते, अरे ते मी ॲबिलिटी तो आगे बढके बता. म्हणजे तुमच्यावर व्यक्तिशः असं होतं टाकलं जाते की तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही प्रगती करा. मात्र हा जो पैसा आहे त्याच्याविषयी आपण सुरुवातीपासून चर्चा केली, तो अलिबाबाच्या म्हणजे त्या गोरेमधला पैसा किंवा ताजमहल बनवण्याकरता लागण्यात आलेला पैसा किंवा राज्याच्या माध्यमातून जमा झालेला या प्रत्येक पेट्रोलच्या 1 लिटरवर जे 30 रुपये आपल्याकडून लुटण्यात आले, त्याचा वाटा तुला देणार नाही. तुझ्यामध्ये ताकद असेल तर कमाई करणं 1 लिटर 2 लिटर पेट्रोल टाक, पण आम्ही अजून लुटमार केली याचा तुला हिस्सा देणार नाही. या अशा प्रकारच्या भावनेमधून हा जो मुद्दा झालेला आहे, ज्यांना शेड्यूल कास्ट, शेड्यूल राईट, बुद्धिस्ट किंवा विजयंती यांच्या विकासाचा विचार करावा लागतो. जर त्याला बजेट नसेल समजत, ते समजून झाला की याच्यासारखा गाढव माणूस नाही, याला आपल्या दैन्याची जाणीव नाहीये, याला काय माहिती आहे या पुष्कळ गोष्टी, ही पार्टी ती पार्टी, हा नेता वो नेता, अरे वो तो बहुत काम करता है, उसने तो बहुत काम किया, पण त्याला जर तुम्ही बजेट विषयी विचारला चालणार नाही. कारण तो एका अशा मशिनरीचा भाग आहे की ज्याच्यामध्ये लुटमार कंपनीचा भाग आहे, त्याला काय घेणं तरी या सगळ्या विकासाच्या गोष्टीची. त्यामुळं हा जो कंपोनंट प्लॅनचा किंवा बजेटमध्ये वाटाचा जो हा प्रश्न आहे, हा प्रश्न याच्याबद्दल जे अंतर ते आम्हाला माहित आहे. 2 बाबासाहेबांचे प्रबंध आहेत, एक भाषण आहे काठमांडूचं आणि एक लेख आहे, आपल्यापैकी बहुतेकांना एकच माहित आहे, बुद्धा आर कार्ल मार्क्स, बुद्धा अँड कार्ल मार्क्स, बुद्ध आणि कार्ल मार्क्स, बुद्ध अथवा कार्ल मार्क्स 2 विचार मंथन झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही. आता आमच्या लालभाईंनी फार नुकसान केलं, विशेषतः आर्थिक लढाईचं फार नुकसान केलं. आता सुरुवातीपासून अखंड म्हणजे माझे गुरु जे आहेत भूपेश वासने, पाचवालीवाले माझे गुरु आहेत. भूपेश वासने पासून तर सुरेंद्र गडलिंग, मला वाटतं त्यांची जामीन काहीतरी होते, डोळ्याची वगैरे जामीन होते, हे सगळे माझे परिचय आहेत. सरोज मेश्राम ही सगळी मंडळी वामपंथी विचाराची मंडळी बनवते आणि ते सांगायचं की बा कशा प्रकारे शोषण होते. पण यांनी कधीही नाही सांगितलं की भारताच्या संविधानात आर्टिकल 39 काय आहे. यांनी आर्थिक शोषणाचे जे सिद्धांत आहेत की भांडवलदार कशा प्रकारे श्रमिकाच्या वर्गावर हा मोठा होतो आणि श्रमिकांचं शोषण करतो, त्यांचा वाटा त्यांना देत नाही, हे सगळं तत्त्वज्ञान सांगितलं. पण भारताच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नमूद करून ठेवलेलं आहे किंवा आपली देशाची अर्थव्यवस्था कशी असावी याच्याविषयी कधी बोलले नाही. आणि का नाही बोलले? कारण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा राग आहे. कम्युनिस्ट माणूस कोणताही असो, तो बाबासाहेबांना सहजासहजी नाही स्वीकारत. माझा तर खूप वाद झाला, म्हणजे ॲडमिरल विष्णू भागवतांपासून, दिलोफर भागवतांपासून आम्ही हा मुद्दा नेहमी मांडला किंवा कम्युनिस्टांनी कधी या देशातली सामाजिक परिस्थिती ही समजली नाही. एक तत्वज्ञान, कम्युनिस्ट तत्वज्ञान, शोषणाचं तत्वज्ञान हे त्यांनी अर्ध घेतलं. पण फुले नाही वाचला, शाहू नाही वाचला, आंबेडकर नाही वाचला, आणि वाचला तरी असेल तर तो शिरला नाही. आता विशांत दापोडी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव तुम्हाला माहिती होतं. आणि त्या दापोडीला निलोफर भागवत, विष्णू भागवतांची जी पत्नी आहे, तिचं शेत आहे, ती खोट्याची पोरगी होती पूर्वी, आणि मोठा तिथं म्हणजे घर आहे वगैरे वगैरे. आम्ही एकदा आर्थिक न्याय परिषदेच्या माध्यमातून ॲडमिरल भागवत आमच्या सोबत होते, आम्ही जायला लागलो. गेलो आम्ही समुद्र किनारा दापोडीला गेलो होतो, त्यांच्या घरी आम्ही थांबलो, त्यांनी यांचं फार चांगल्या रीतीने स्वागत केलं. तर अशीच झाली. निलोफर भागवत जे कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय त्यांच्या मार्क्सवादीची पार्टी आहे, त्याचं ते पोलिट ब्युरो राहते, त्या पोलिट ब्युरोची मेंबर होती, त्यांची हे होती, म्हणजे मुंबईची प्रसिद्ध वकील आहे ती, तर ती सदस्य होती. आणि तिथं आमची चर्चा सुरू
मला भागवतांनी प्रश्न विचारला. भागवत पॉलिटिक्स मध्ये नव्हते, सैन्यामध्ये होते, पॉलिटिक्स मध्ये नव्हते. तर ते मला म्हणायला लागले की बा काय हे आहे की बा दोन्ही जे वर्ग आहेत हे दोन्ही वर्ग आर्थिक समानतेकरता भांडतात, पण कम्युनिस्टांमध्ये आणि आंबेडकर लोकांमध्ये अंतर काय? तू म्हटलं बा कम्युनिस्ट लोक हे घोर जातीवादी असतात. बरोबर बोलत होते, हे घोर जातीवादी असतात. तसं आजपर्यंत यांचा जो वरिष्ठ वर्ग आहे, एखादा राजा सोडला तो वरिष्ठ वर्ग यांच्यातला जो नेता आहे, कम्युनिस्टांचे जे नेते असतात ते कम्युनिस्टांचे वर्ग नेते हे एका विशिष्ट वर्गातून येतात, हे सभ्रांत वर्गातून येतात, हे सभ्रांत अभिजात वर्गातून येतात. तुम्ही कधी असं पाहिलं की बा खालच्या ज्याला असं म्हणतात किंवा अनुसूचित जाती जमाती किंवा मागासलेल्या वर्गातले लोक हे कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वात गेले असं कधी बघितलं तुम्ही? ठीक आहे, नक्षलवाद्यांमध्ये जे मरणारे लोक आहेत ते बहुतेक आदिवासी आहेत किंवा दलित आहेत, त्यांचं सोडा, ते काही त्यांच्या पॉलिट ब्युरोचे काही खर्च नाही किंवा ते खासदाराची त्यांची हे नाही. जरी विचारधारा कम्युनिस्ट विचारधारा शोषणाच्या विरुद्ध असली तरी सामाजिक शोषणाविरुद्ध त्यांच्या मर्यादा पडल्या. मी सांगितलं त्यांना की अशा प्रकारे तर म्हणतात हे काही सत्य आहे काय? मी लोक बोलल्या नाही, पण त्यांनी सांगितलं की काही यायचे बरोबर आहे. जेव्हा म्हणजे अर्थात आता ही आपली जी चर्चाची वेगळ्या बाजून जाईल मी थांबवत होती, पण तिथूनही जाणवलं की बा कम्युनिस्ट विचारधारेमध्ये जरी आर्थिक शोषणाचा जरी विचार चांगला असला तरी त्याचबरोबर भारतातल्या सामाजिक विषमतेबरोबर आम्ही भांडू, त्याकरता फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान आम्ही पूर्णतः स्वीकारू याच्याविषयी फार मोठा भ्रम आहे, फार मोठा अंतर्विरोध आहे त्यांच्या. म्हणजे अनेक सभांचे म्हणजे इव्हन आपण आता एक सॅम्पल म्हणून एक्झाम्पल म्हणून आनंद तेलतुंबडेला घेऊ आणि त्यानंतर त्यांच्या याच्यातलं वाचन करा, तर त्यांच्यामधले अंतर्विरोध जे आहेत ते आहेत, फार अंतर्विरोध आहेत. किंवा कितपत स्वीकारायचं, फुले शाहू आंबेडकरांना किती स्वीकारायचं? चला ठीक आहे, मान्य केलं की सामाजिक विषमता भारतातला एक महत्वाचा भाग आहे, पण यांना किती स्वीकारायचं? आणि याच्यावर यांचा अंतर्विरोध असते. आपण म्हणजे या गोष्टी चांगलं आपण बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांना स्वीकार, आपण आपल्याला पर्याय नक्की नाही करणार नाहीये. फुले शाहू आंबेडकरला आपण स्वीकारलं, आपण दुसराही आपण मार्क्सचा अवमान केला नाही, आपण त्यांचा अपमान केला नाही, कम्युनिस्ट विचारधारेचा अपमान केला नाही, पण आपण स्वीकारलं कसं? पूर्णतः फुले शाहू आंबेडकरांना स्वीकारलं. कम्युनिस्टांचा प्रॉब्लेम असा आहे त्यांनी मार्क्सला स्वीकारलं, लेनिनला स्वीकारलं, पण जेव्हा बाबासाहेबांना फुले शाहू आंबेडकरांना स्वीकारण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांच्यामध्ये अंतर्विरोध आहे, आपसात विरोध आहे, वैचारिक विरोध आहे. आणि जोपर्यंत हा तिढा सुटत नाही तोपर्यंत ती मंडळी पूर्णतः आंबेडकरी आंदोलन सामील होत नाही. हो नको पुढे काय काळात काळाच्या याच्यात काय होतं बघू, तो आता आपला विषय नाही. पण हे जे सामाजिक विषमतेचं तत्वज्ञान आहे आणि त्याच्यामुळे होणारी आर्थिक गळचेपी आहे याच्या विरुद्ध सक्षम प्रकारची हा प्रश्न एखाद्या पक्षाचा नाही आहे, हा एखाद्या समाजाचा नाही आहे, हा संपूर्ण एका आर्थिक क्रांतीचा प्रश्न आहे. आता आपल्या इकडे आर्थिक क्रांती म्हटली तर आमच्या लाल भायांना एकच गोष्ट सुचते, एक बंदूक घ्या आणि याला मारा त्याला मारा पोलिसांना मारा म्हणजे आर्थिक क्रांती झाली. या अशा प्रकारच्या कुचकट कल्पनांमुळे जे लोक आर्थिक प्रश्नावर भांडायचे त्यांनाही अडचण आली. आम्ही आर्थिक विकासाचा मागणी केली, आर्थिक न्याय परिषद आम्ही घेतली. तुम्ही आम्हाला पहिला प्रश्न विचारला का हो तुम्ही कम्युनिस्ट आहात काय? तुम्ही कम्युनिस्ट आहात काय? तुमचे कम्युनिस्टांचे काही संबंध आले काय? म्हणजे याचा अर्थ असा आपल्या दैन्याविषयी, आपल्या गरिबीविषयी, आपल्या बेरोजगारीवर विचार केला तर ते कम्युनिस्ट करतात. त्याला कम्युनिस्ट म्हणलं, काँग्रेस म्हटलं तर काही वाईट नाहीये, पण त्याच्यामध्ये तुम्ही अतिरेकी आहात काय? तुमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत काय? म्हणजे बघा मुद्दा कुठे आहे? मुद्दा अनुसूचित जाती जमातीच्या विकासात आहे. आणि ही जी बाहेरची मंडळी आहे ती कशी जोडते की ज्यांनी आपल्या गरिबी विरुद्ध बोललं मग त्यांना नक्षलवादी ठरवा. आता नक्षलवादी तर त्यांना राहतात मुशारी नक्षलवाद, नवीन शब्द काढला. म्हणजे शासन हे तुम्हाला कशा प्रकारे अडवते? म्हणजे आर्थिक उन्नतीविषयी जर तुम्ही बोलले तर पैसे म्हणजे वाटी उडवली, तुमचा वाटा तुम्हाला मिळेल आणि हे त्यांना नको आहे. आणि त्याच्याकरता म्हणून जेव्हा तुम्ही आर्थिक आंदोलन चालवता त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यावर आरोप केले जातात. आम्हाला कम्युनिझमच्या मर्यादा माहित आहे, कम्युनिस्ट आमचे मित्र होते, आहेत, आजही आहेत, आणि कम्युनिस्ट विचारधारा आम्ही काळकळून झालेलो. पण त्याच वेळेस आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध आणि काल मार्क्सही माहित आहे. नंतर आपल्यात निर्माण झालं नाही आणि त्याच्यामुळे आपला गरीब विरुद्धचा लढा आहे, आपला जो दैन्यावस्था विरुद्धचा लढा आहे हा याला फार मर्यादा आहे आणि ही कोणती आपल्याला फोडायची आहे. आणि त्यामुळं आपलं जे आंदोलन आता आम्ही या छोट्या मोठ्या माध्यमातून काही ज्या गोष्टी मांडल्या त्या बघून घ्या. प्रॅक्टिकल रिव्ह्यू, काही डेव्हलपमेंट झाल्या. माझं त्या दिवशी व्याख्यान होतं, मनीष नगरला माझं व्याख्यान वर्गीकरणाच्या सुप्रीम कोर्टाच्या वर्गीकरणाच्या निकालावर होतं आणि फार चांगली मंडळी तिथली सुविधा मंडळी होती. आणि त्यानंतर काही डेव्हलपमेंट झाल्या त्या अशा आता मला दोन गोष्टी माहिती आहेत. सामाजिक न्याय विभागाचे सचिव, मुख्य सचिव ज्यांच्याकडे आपल्या सगळ्या योजना आहेत ते झाले आहेत हर्षदीप कांबळे. हर्षदीप कांबळेचं नाव तुम्हाला बहुतेक परिचित आहे. हर्षदीप कांबळे यवतमाळला जिल्हाधिकारी होते, अनेक विभागांमध्ये होते आणि आता ते सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव आहेत. म्हणजे जेवढ्या काही आपल्या योजना आहेत या योजनांच्या अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे. आणि मंत्री कोण आहेत? संजय शिरसाट साहेब. संजय शिरसाट हे मंत्री आहेत सामाजिक न्याय विभागाचे. आता संजय शिरसाट आता बीजेपीचे असतील त्यामुळे तो काही मुद्दा नाही आपल्याला, पण हर्षदीप सोबत आपल्याला डायलॉग करता येईल काय? कारण तो माणूस थोडासा अर्थात एक सरकारी अधिकारी
आय एस अधिकारी त्याला शासनाची मदत सांभाळावं लागते ते आपल्याला माहित आहे. पण त्याचबरोबर तो सामाजिक कामात राहिलेला आहे फार. म्हणजे इव्हन आपल्या यवतमाळला अमरावतीला जे समता पर्व चालते त्याचा पुढाकार घेणार होतं. औरंगाबादला मोठं काम आहे त्यांचं. आणि त्याचबरोबर आपले हे जे आवाज इंडिया चॅनल जे आहे तर अमन कांबळेंना त्यांनी फार भरभरी मदत त्या काळात केलेली आहे. मग अशा व्यक्तीशी किंवा काय म्हणणं आहे तुमचं आमच्या युद्धात? मी आम्ही पुस्तकं दिलं होतं. मी आता पुढच्या वेळेस आता ही जी बुकलेट काढली ही माझ्या नेत्याला देतो मी. पण पुढच्या वेळेस जेवढे काही आपल्या शैक्षणिक विकासाची योजना आहेत त्याची एक बुकलेट देईन पुढच्या शनिवारी. बोलता येईल का त्याच्याशी? आणि मग आम्ही त्यांना एक पत्र ड्राफ्ट करून दिलेलं आहे की माननीय आमदार साहेबांना यांनी विनंती कराल. कारण नेहमी आपण म्हणतो आमदार साहेबांकडे जाऊ. तर मी यांना एक पत्र ड्राफ्ट करून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की माननीय आमदार साहेब आम्ही एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चाला आपले कोण सामोरे आले होते? सावे साहेब आले होते. अतुल सावे. आणि ते अतुल सावे साहेब आता बहुजन कल्याण मंत्री आहे. मी पाहिलं त्या दिवशी तुम्हाला लिस्ट पाठवली. ते सामाजिक न्याय विभागात नाही पण ते बहुजन कल्याण आणि ते शासनाच्या वतीनं आले होते. त्यावेळेस वाटप झालंच नव्हतं ना, मंत्रिमंडळ वाटप झालं होतं. ते आले आणि ते म्हणाले यांच्या सूचना मिळाल्या की बा आम्ही तुम्हाला बजेटच्या आधी बोलवू. बजेट आहे पुढच्या महिन्यात येईल जातं. मार्चमध्ये आपलं बजेटची प्रक्रिया करून झाली. कोणत्या योजनेला किती पैसे द्यावे काय करावी योजना हे सगळं सुरू झालं. प्लॅनिंग सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये आमचा वाटा किती त्या वाटाचं काय करायचं हे सुरू झालं चर्चा. आम्ही यांना विनंती करतो की बा फुले साहेबांनी आमदार साहेबांना भेटावं आणि त्यांना म्हणावं की किमान कुशल साहेब हर्षदीपजी यांच्याकरता यांना भेटण्याकरता एखादी संधी उपलब्ध करून द्यावी. आमदार आहेत त्यांनी जर म्हटलं हर्षदीपला किंवा आता हा माझा जो नागपूरचा जो वर्ग आहे तो तुमच्याशी चर्चा करू इच्छिते तक्राराची चर्चा घडून येईल तर तुम्ही पुढाकार घ्यावा. आणि त्याच प्रकारे मी त्यांना पत्र दिलं आणि आपल्या जे काही आहे तो पुढाकार जर घेतला तर काही ना काहीतरी गोष्टी निघेल. हर्षदीप आहेत सिरसर साहेब आहेत कोणाशी चर्चा झाली आपल्याला मुद्दे मांडता येतील आणि आपले मुद्दे फार योजना आहेत त्यांची अंमलबजावणी कशी होईल बाबा काय प्लॅनिंग आहे. ज्या आर्थिक विकासाच्या योजना आहेत ज्या आर्थिक विकासाची योजना त्यांची अंमलबजावणी कशी होईल. रमाई घरकुलाची योजना कशी होईल म्हणजे राबवली याच्याविषयी मी फुले साहेबांना विनंती केलेली आहे किंवा फुले साहेबांनी पुढाकार घ्यावा. आमदार साहेबांना सांगावं आणि या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात चर्चा घडवून आणावी. कारण एकदा बजेट झालं की मग तुम्ही काय नाही करू शकत. तर त्यामुळे मी त्यांना एक तशी विनंती केलेली आहे की यांनी पुढाकार घ्यावा. आणि मी तुम्हाला विनंती करतो की ते त्या लेवलवर आमचे नेते करतील काम. पण मी तुम्हाला विनंती करतो की किमान नागपुरामध्ये आपले समाज कल्याणचे ज्याला म्हणतात उपविभागीय अधिकारी आहेत डायरेक्टर तर नाही आहेत पण डेप्युटी डायरेक्टरच्या रँकचे लोक आहेत. मागे आमच्या नागपूर साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला होता की बा काही त्यांना निवेदन वगैरे द्यायची आता रिझल्टही चांगला आला. त्यातून आम्हाला कळालं की बा कितीतरी लाख लोकांना शिष्यवृत्ती मिळालीच नाही. कम्युनिकेशन केलं तुमच्यापैकी जर काही लोकांनी पुढाकार घेतला आणि आपण सामाजिक न्याय विभागात आपल्या इथं आलात तर आपल्याला विचारता येईल अधिकाऱ्यांना किंवा काय झालं आमच्या योजनांचं. आपण दोन्ही बाजूने करू. राज्याच्या लेवलवर आपले नेते काम करतील आणि आपण जे आहोत ते आपल्या शहराच्या लेवलवर काम करू. अशा प्रकारे जर केलं तर हा जो बजेटचा मुद्दा आहे हा हळूहळू कुठेतरी स्पष्ट होईल आणि ते सोपं तत्वज्ञान आहे. आणि या माध्यमातून तर आम्ही तुम्हाला सगळं देतो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. आता ही पुस्तिका मी तुम्हाला समर्पित करतो की तुम्ही वाचावी आणि जर योग्य वाटलं तर छापावी पण किमान वाचावी जरूर म्हणजे जेणेकरून हा प्रश्न होईल. मला असं वाटते की आज आपण शेरोशायरीच्या माध्यमातून कथांच्या माध्यमातून बजेटला थोडंफार समजलं असाल. काही लोक म्हणजे लेट झाली त्यांना आम्ही पुढच्या वेळेस सांगू पण आज आम्ही म्हणजे विषय थोडासा जो आर्थिक विषय आहे त्याला आम्ही थोडं सोपं करण्याचा प्रयत्न केला. नाही प्रयत्न केला आता तो कितपत झाला हे तर तुम्ही सांगू शकता. आता मी मला वाटते की बराच वेळ झाला आपण संपू पण आपण भगवंतांना म्हणजे यांना विनंती करता येईल ना आपल्याला. तर त्यांनी आपल्या विनंतीच्या आधीच फोन लावलेला आहे तर मी त्यांचा आभारी आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील तर कृपा करून विचार. एक सांगून घ्या ते आपला तो युपी वाला नाही का तो आता सावित्रीबाई फुलेच्या संदर्भात जे बोललं तुम्ही सांगा पूर्ण मला पूर्ण याच्यात कल्पना तुम्ही बोला घ्या. दिलीप बंडल म्हणून एक हा पत्रकार जो आधी आंबेडकरवादी मौल्यवादी होता म्हणजे हो ना नाही प्रश्न तो नाही आहे. दिलीप बंडल आपण सर्व जाणतो त्या माणसाला युपीमध्ये राहते आणि मोठा आंबेडकरवादी विचारवंत होता चिंतक होता. आणि याच्या आधी येणाऱ्या 2024च्या आधीपर्यंत त्यांनी भरपूर काही आंबेडकरवाद या संदर्भात आणि जाती व्यवस्थेच्या संदर्भात या देवी देवतेच्या संदर्भात या हिंदू धर्म संदर्भात खूप वेगळं सुंदर बोलला आहे लिखाण केलं आहे. प्रिंट मीडियामध्ये तो हेही होता पत्रकारही होता. तर आता 2024मध्ये तो त्याला केंद्र सरकारने त्याला प्रसारण मंत्रीचा सल्लागार केला. तेव्हापासून त्याच्या जो चरित्र बदललेलं आहे की वेगवेगळ्या विषयावर तो वेगळं काहीतरी बोलत असतो. आता मागच्या 2 दिवसाआधी त्यांनी असं म्हटलं की बा फातिमा शेख ते सावित्रीबाई फुलेंच्या सोबत जे जिथे काम केलं किंवा त्याची जे चरित्र जे होतं फातिमा शेख नावाचं कोणतंही चरित्र नाही आहे त्यांनी स्वतः बनवलं आहे. तर या विषयावर खूप उहापोह चालू आहे. या संदर्भात गायकवाड साहेबांनी 2 शब्द बोलावे हिस्टॉरिकल एव्हिडन्स देऊन. हे बघा
सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि आमची जी त्याला आपण म्हणतो मार्गदर्शक, आम्हाला आदर्शविरुद्ध बोलणं हा प्रस्थापितांचा ट्रेंड आहे. तुम्ही सगळ्यात मोठं उदाहरण अमित शहाचं बघितलं. अमित शहाचं बघितलं ना तुम्ही. अमित शहा जो काही बोलला त्याच प्रकारे हे अशा प्रकारे दिलीप मंडल असो, तो आमच्या याचा मित्र आहे, असे जे बोलतात ना, यांच्याविषयी मी तुम्हाला म्हणेन की यांच्याविषयी जास्त चर्चा करण्यापेक्षा यांचा निषेध करा. कारण चळवळीतून जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला काही गोष्टी समजवल्या जातात, ते तुम्ही समजून घ्या. एखाद्या व्यक्तीला संपवायचं असेल तर त्याला कसं संपवायचं. उद्या आमचे नेते संजय फुले पुढे चालले की यांना संपवायचं कसं, तर पहिल्यांदा जे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे त्यांची उपेक्षा करा. अरे काय का त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, काय आहे तो, त्याला काय समज, ते उपेक्षाने मारायचं. आणि बहुतेक पहिल्याच फेजमध्ये नेते जे आहेत त्यांना उपेक्षाने मारलं जातं. मग दुसरा फेज हा पैसे खाल्ले आहेत. तुम्हाला एक लक्षात येईल, फंडे येते सगळे आणि फंडे वापरतात, काही चाणक्य करून वापरतात, काही काही. हा खादार माणूस आहे, खादार माणूस म्हटला मग तो कोणाला लागतो, तो गायकवाड तो काय सांगतो, तो पैसे खातो. म्हणजे या प्रकारे त्या नेतृत्वाला संपवण्यात येते. तिसरा त्याचं चरित्र हनन कर. अरे हा चांगला माणूस नाही आहे बायकांच्या बाबतीत, किंवा एखादी बाई असेल तर तिच्या बाबतीत नाही, इथं चरित्र बरं नाही, ठीक आहे, तर चरित्र हनन करून त्यांना संपवायचं. हा एक प्रकार आहे. आणि शेवटचा प्रकार आहे की जर एवढ्यावरही नाही संपला, उपेक्षा करून नाही संपला, पैसे खाते म्हणून नाही संपला, याचं चारित्र वाईट म्हणून नाही संपला, तर अजून एक मोठा हे केलं जाते, हा माणूस आपल्या विचाराचा नाही, हा गांधीयन आहे. अच्छा त्याच्यावरही नाही संपला आहे बा सगळ्या, त्याच्यावरही अजून एक 10 दिवस आहे. मग शेवटी काय करतात, त्याला देव बनवा, बाबासाहेबांचा देव बनवा, फुलांचा देव बनवा, पण त्यांच्या विचाराचं पालन करू नका. आता होते की भाजपवाला असो, काँग्रेसवाला असो, बाबासाहेबांच्या म्हणजे ज्याला म्हणतो बाबासाहेबांचे पुतळे बनवणं, बाबासाहेबांना माळा घालणं आणि त्यांचे कार्यक्रम करणं, आम्ही त्यांना हाय पदवी दिली म्हणजे त्यांना देव बनवा, हा सगळ्यात शेवटचा उपाय. मंडळसारख्या एखाद्या शुल्लक माणसाच्या बाबतीत किंवा बाकीच्या बाबतीत आपण त्यांचा निषेध नोंदवा आणि आपण म्हणावं की बा तुम्ही जे काही करता, आणि विशेषतः तरी महाराष्ट्रातल्या आंदोलनाविषयी यांना माहितच नाही, हे फार म्हणजे त्यांची पाठी पोलीस असते, त्यामुळे निषेध नोंदवावा. एवढं मोठं कार्य जे झालं महाराष्ट्रातून शिक्षणाचं जे लोन पसरलं, त्याच्यामध्ये फातिमा शेखांचा आणि बाकी सावित्रीबाई फुलेंचा दशक दिला. भारताची पहिली महिला शिक्षक म्हणली जाते, त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केलेली आहे, त्यांना सोबत फातिमा शेखची आहे. तर त्यामुळे कसं आहे की या बाबतीमध्ये आपण या चिडलफेकीमध्ये पडू नये, आपण वरचे ते हे केलं पाहिजे आणि सरळ त्यांना हे केलं पाहिजे, त्यांना निषेध केला पाहिजे की नाही आम्हाला हे मान्य नाहीये, ज्या प्रकारचे विचार तुम्ही करता हा तुमचा चरित्र हननाचा हा जो प्रकार आहे. आणि हे डावपेच हे सगळ्यात जास्त म्हणजे माफ करा मी या माईकमधून बोलतो की सगळ्यात जास्त माझी एक जेव्हा बीजेपीचं शासन आलं, संघाचं शासन आलं, तेव्हा आम्हाला वाटलं की हे शासन तर फार वाईट आहे, पण तरी आम्हाला एक आशा होती बीजेपीच्या शासनामधून, विशेषतः RSS कडून. आम्हाला लहानपणापासून काय सांगितलं जायचं की RSS हा फार सुसंस्कृत लोकांचा समूह आहे, सभ्य लोक आहे, असभ्य नाही आहे, दारू नाही पीत, यांचं आचरण हे फक्त उत्कृष्ट पद्धतीचं असतं, असं RSS विषयी सांगितलं जायचं. आणि सांगितलं जायचं की तुम्ही म्हणजे गावंढळ आहात, गावंढळ, पण ही मंडळी फार सुसंस्कृत आहात, आताही आपल्याकडे चुकी नसं बोललं जातं, सांगितलं जातं. पण ज्यावेळेस पासून काँग्रेसला पाडण्याकरता आणि त्याच्यानंतर मोदी काळामध्ये जे काही झालं आणि ज्या प्रकारची गरज ओकण्यात आली, ज्या प्रकारचा मास मीडियामधून जितका खालच्या स्तरावर ही RSSची मंडळी गेली, त्याला पर्याय नाही. तुम्ही बघा, मी पहिलं बघितलं असेल किती घाणेरड्या शिवाय देण्यात आलेले आहेत. म्हणजे गांधी घराण्यांना देण्यात आलं शिवाय, पण कोणाला नाही कोणाला सोडण्यात आलं. किती खालच्या स्तरावर जाती मंडळी. त्यामुळं या मंडळीच्या सुरुवातीपासून सामदाम दंडभेद, चरित्र हनन हे ब्राह्मणांचं महत्वाचं हत्यार आहे आणि त्याचा सरगना हा RSS आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर कोणी जर तुम्हाला म्हटलं किंवा RSS किंवा ब्राह्मण मंडळी ही सुसंस्कृत आहे, तर त्यांना गेल्या 10 वर्षाचे त्यांचे व्हॉट्सअपचे हे दाखवा, किती खालच्या स्तरावर किती म्हणजे समोरचा आपला प्रतिस्पर्धी असला तर त्याच्यावर हेच आरोप लावायचे, हे टेक्निक आहे त्यांचं. आणि त्याच्याविषयी मला दुःख झालं, राज्य तर कोणाचं येऊ शकते, राज्य बदलते, राज्य सत्ता चंचल असते, आज एका पार्टीची वेळेला दुसऱ्या पार्टीची नाही, पण काही मूल्य जी असतात, सांस्कृतिक मूल्य असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात घाणेरडे लोक हे ब्राह्मण लोक आहेत. त्यांनी नेहमी चरित्र हननाचा प्रकार हा त्यांचा हा धंदा आहे. त्यामुळं आपण चळवळीतल्या माणसांनी त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मला वाटतं आता फुलेला आलेले आहेत, दुसरे आमचे नेते आलेले आहेत. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर, धन्यवाद.